आणि तो मुलगा घरी आहे, मला कामानिमित्त नागपूरला जायचं आहे. त्या मुलाला आपल्या शेतामध्ये पाठवतो आणि मी आपल्या नागपूरच्या नागपूरला निघून जातो. म्हणून काय म्हणत त्याप्रमाणे आदरणीय आमचे मोठे भाऊ गजूभाऊ भुसारे यांच्याकडून सुद्धा या गीतावरती 100 रुपयाचा फंड मिळाला. मंडळाकडून सदस्य म्हणून धन्यवाद. म्हणून आपल्या मुलाला आवाज देऊन पाहतो कुठं गेला मी आवाज देऊन मोठ्या मोठ्यानं आणि माझ्याजवळ पुम पुम करून राहिला. बोलणं लहान असतं बंद घ्या दाना बंद आहे बंद. अरे काही कामच होणार म्हणून म्हटलं पुढे येता मुलं. मी गाठ ठेवा गेलो होतो. गाठ ठेवा म्हणजे गाठ ठेवा गेलो होतो. अबे पाय ठेवा म्हणजे अबे पाय ठेवा म्हणते त्याला गाठ ठेवा नाही म्हणत. पाय ठेवा बरं पाय ठेवा काय घेतो काय देतात म्हणजे हा पेपर होता घेतो. अबे तुला कधी मराठी वाचता येत नाही पेपर वाजल्यानंतर पाय ठेवावर गेला. बरं का कोणती बातमी वाटली कोणती बातमी आता हाताचं ठेवतो तुला आलं त्याला तर तेवढं तेवढं त्या करावं. आता तर हेडलाईन तर वाचली असतात ना. आता पेपर घेतला ना तर हेडलाईन तर वाचली असतात. आवाज मी काय म्हणतो पाठीला जाते चांगला परंतु खाना नाही खायचा नाही बाबा काय म्हणतो तंबाखू नाही खायचा अजिबात नाही. हे सर्व माणसाला बिघडवणे वाले आहे बाबा. पाठ ठेवला जातो खरा कधी खात नाही. बिडी
देऊन टाकतो. मी म्हणतो कधी जन्मात कधी दारूची माळ घेतली नाही आणि तू एक पाव घेऊन टाकू म्हणते काय लाज वाटते का तुले? बाबा सांगायचं नंतर आपण हळूहळू करून टाकतो. मी का म्हणलो 20 रुपयाने एक पाव दूध गेलं दूध देतो म्हणलं. हा दूध पेते बरं ठीक आहे मला तुझं दूध पेते एक काम करतो बरोबर लहानपणी तुम्ही माय गेली का नाही बाबा काय की आपण लोकांना बाबा मला पटपट नाही दे बाबा. बरं तू नव्हता का नाही मला पाहिजे बाबा माझ्या हातामध्ये सुद्धा म्हणे बापाची उपकार कधी नको मी मला खाऊन जा ते माझे लहानपण तू मागे उलटला सांगूच केलं म्हणे काम कधी आपला हात चालवलं म्हणे काम करतो ते बाबा तुला माझ्यासाठी बरोबर बोलला बाबा. बाबा मी आला होतो आता मी लहान होतो तुला आला होतो मग घोडा बनवून झाला तो टोकरच फुटला. काम कर बाबा तुला मला आपला दूध पाजलं बाबा. माणसाला कधी दूध फुटते पाहिलं का तू आया उशी आला तसं चुचूक पेटलो काय लागलं बाबा. मी का मला विचारलं नागपूरला चाललं म्हणलं नागपूर हो मला माहित आहे 15 दिवस झाले महिना झाला 15 दिवस झाला तर तू जातच नागपूर बाबा मला माहित आहे माय मायले 15 वर्ष झाले तू त्याला बाबा 33 नागपूरला तू त्याला 33 तू त्याला 33 गंगा जमुनामध्ये कधी गेलो नाही आता जाईन का तिथं माझ्या हातामध्ये सुद्धा म्हणे नागपूरला जर गेला तर गंगा जमुना कोणाला सर लागला म्हणे गंगा जमुना सरस्वती तिन्ही नद्याचे संगम होती मोठे मोठे साधू संत होती नाक दाबून भूतकाळी मातीत फिरत घेऊन ते गंगा जमुना सरस्वती तर इथं आहे हरिद्वार ऋषिकेश मध्ये आहे नागपूर मध्ये गावापासून आले मध्ये लागलं जास्त बाबा नागपुरातली पाणी प्यायला चालला का मी काय म्हणतो मी चाललो नागपूरला दलालाकडे चाललो आपल्या वाहनाच्या बायाकडे पराठी गाड्या आल्या त्याच्या पगार कुठलाय दलालाकडे जातो पैसे आणतो तो आजच्या दिवस वावराच्या हो आपल्या कसं महिला आता मानव आहे शेतामध्ये त्या मानवाकडे थोडं लक्ष द्यायचं आहे पण वावरात जा मला एक दिवस हा बिलकुल तो काम जा मला आपल्या घरी या 2 बैल आणि आपल्या घरी या 2 बैल देवाला काम पहिलं दुसरं काम पहिलं आपल्या घरात 2 बैल आणि दुसरीकडून फाटा आणि काम दुसरं हातात पकडतो एक थैलं राहिले वांगे टमाटर नाण्याकडे खिशातला बाबा खिशात मावळ का खिशात मावळ का टमाटर किती आणशील तू खिशामध्ये 2-4 भाजी होईल का नाही बाबा मग थैला यायचा थैला करायचं म्हणून काय म्हणतो बद्याला आपल्या इथं वावरात जा आणि वावरात आपला बैल वगैरे घेऊन मी नागपूरला जातो बैल जिथं टाकतो तिथं बांधायचे म्हणजे त्या पहिला बाबा त्या दिवशी बैल घेऊन वावरात गेलो त्या बैला बांधलो बैल बाबा उभे ठेव साल्या म्हणलं गवतात बांधलो गवत खाणं म्हणलो बाबा मी मला कुठल्या निवडणुकीत उभे आहेत बा तो उभे ठेव बाबा तर शिंगावर काम आहे बाबा अबे सुद्धा बरोबर गवत नाही खाता मैं गवत नाही खाता बोले मैं चना खाऊंगा बोले आपलं बैल कधी बोलते का बैल कधी बोलते का बोललं गवत नाही खाता चना खाता मला तुझ्या बोलून राहिला तू बैल बोलते का बोलले बाबा येण्याच्या मुखातून ज्ञानेश्वरांनी बोलावलं बैल बोलावलं बाबा तू आहे नानाचा मुलगा आहे का नाही बरोबर आहे बरोबर आहे मी जातो नागपूरला आणि तुझा भावला
तू आपलं काम कर पहिले नोटा मिळवतात मी क्या बाप होगा तू बाबा बोस बरोबर बोलू नको का ना? कोण मी क्या बाप हो नाही हा? मी त्या बाबा तुम्हा कोण होस पागल करून राहिला का बरं तू पागल करून राहिला मी क्या बाप तू बाहेर नाही. हा. आता आता कोण बाप हा. आता मी त्या बाप तुम्हा कोण होस कसा कसा मी त्या बाबी झोपलो नाही तो बाप बापाची झोपलो त्या बाप मेरा तेव्हा नातू ना तुम्हाला हा नवरा हा नवरा नवरा तुला वाट्या लागतोची नाही लागणार वाटत मग का बोलते बाप होईल तुझ्या असा बोलते जातोस मग हो जातो माझ्यासाठी काय आणशील? काय आलू बोलते नाही ना चालू ते लोकांनी बाबा समोर ते घेऊन गेलो अबे समोरचे नाही त्याला समोसे म्हणतात समोसे समोर ते राह मला हा समोसे तेच का ते आणि ते संध्याकाळ झालं का संध्याकाळ झाली खप्प खप्पर का नाही झालं का संध्याकाळ तुम्ही का संध्याकाळ झाली खप्पन संध्याकाळची खप्पर म्हणजे हा काय झालं तरी तो बरोबर बरोबर हा. असा बरोबर म्हणलं खप्पर म्हणजे पहाड असते का बाबा हा थंडीचे दिवस चालू आहेत हा सर कंजाकडे भर सर सरकारला भरकर येते उद्या का अबे त्याला स्वेटर म्हणते जॅकेट म्हणते हो 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 गाड़ी बुरा रही है दिल की बजा रही बापू नागपूरला गेला आपण आपल्या वावराकडे गेलं पाहिजे आणि हा सारे काम पसरले आता हे कोणी केली असं म्हणते एक कामामध्ये मदत नाही करू लागते माझी पोरगी घर
घरातल्या घरात घुसून घुसून करते का होते का नाही बा? गीते ए गीतांजली कुठे गेलीस आई काय झालं करते काका तू घरातला बरा का? मला कोणती काम असणार आता कॉलेजमधून आली हातपाय धुतलं फ्रेश झाली नाश्ता केला आणि अभ्यासाला बसलेली होती मी त्याला कोणी थांबवलं नाही घरातली कामं पडू नाही मला टाइम नाही भेटत कोणी जाते घरी काय करणार गावामध्ये अबे नुसतं तुला घरातली कामं तुला दुसरं नाही सुचत अगं आजकाल जमाना आहे एज्युकेटेड लोकांचा म्हणजे शिक्षण झालेल्या लोकांचा आणि मला काय उत्पन्न मला समजे खाओ गे हो मालिक मदत करू लागा काय काम करा हे नाही समजे तुले मी फक्त कॉलेज करणार आणि अभ्यास करणार बाई ते का म्हणते आवाज घरामध्ये खाणं पडले आणि मला एक तुला कामाला जायचं घरामध्ये एक उद्या पाहुणे उडाले भाजीपाला नाही तर मी म्हणली तुम्हाला चाल रे भाजरे भेजऱ्या वांग्या आणि मिरच्या काय गो नुसतं भेटल्या वाग्या मिरच्या नुसती काम सांगत राहते मला पण बाबा, मी असं ठरवलं नाही अगं मी लहान असताना माझी बाबा वारली मला लहानाचं वाटून गेलं पुन्हा तो सावलीत आणलं आणि थोड्या प्रमाणे वाढवलं गं म्हणून माझा विचार आहे बाबा की खूप शिक्षण शिकावं खूप मोठं व्हावं आणि ह्या वडगावात तुझा एका नावाचा झेंडा लावावा माझ्या नावाला झेंडा काढशील अगं तसं म्हणजे कसं माहिती का म्हणजे मी डॉक्टर इंजिनियर वकील अशी मोठी नोकरी करायचं ठरवलं मामा तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळायला पाहिजे तुझा कधी होशील तेव्हा तुझी माय चालली म्हणती हो तुला सावशील तर नव्हतं मग नाही तर काय अगं तुझ्यासारखी आई भेटणं म्हणजे माझं सौभाग्य म्हणावं अगं लोक म्हणतात 36 कोटी देवी देवतांचं पूजन केलं पण खरं स्वर्ग हे आईच्या पायाखालीच असते म्हणतात मग काय म्हणते मी माहिती तुला मम्मा काय सांगा
होई आता दिवस जाणार वावराला जा आणि थोडस भाजीपाला घेऊन ये काय गो? सांग ना तुझं वावराचा. नाही, ठीक आहे. आजच्या दिवस जाते बरं. जा आणि उद्या मी कधी 5 रुपये देईल चोकोबार घ्यायला मी आज 5 रुपये नाही, 10 रुपये. किती देऊ 10 रुपये गोळा खावाचा. अरे त्याला बोला हा चोकोबार घ्यायला तरी 5 रुपये लागला मला तू पाहिजे, मला बोला. बरं बरं ये ना 10 रुपये दे थोडं खाजो ठीक आहे. चला सोडले चपले लागले आता मन जात ना हो मम्मा, अगं मी तू जशी म्हणते ना, मी तसंच करणार. खालच्या मानेने जाणार आणि खालच्या मानेने येणार गं. तुझ्या इज्जतीला बदलायला लागणार मी. नाही गं. बाईची पोरगी खालच्या मान जाते खालच्या मान खाली येते म्हणते डुकरीसारखी. डोके मम्मी, अगं डुकरात खाली कोण चालते? बघा ठीक आहे मम्मा. चल उद्या आमच्या कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमानिमित्त आमच्या घरी येणार आहेत पाहुणे. तर माझ्या मम्माने सांगितलं बाई की वांगे, टमाटर, मिरची, सांबार, गोबी सगळं काही घेऊन ये वावरातून. माझ्या मम्मीचं सांगितलेलं ऐकावंच लागेल ना. असो कशी असो तर माझी जन्मदाती आहे. काय गेले काय नाही हो गं. चालेल, गेलं पाहिजे पण काहीतरी बोलत चालत गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला रस्ता करेल ना. ह्या झुळी झुळणाऱ्या वाऱ्या जसं झुळझुळणारा वारा प्रकारे बघा माझ्या मनाला कसं तरीच वाटतंय. ह्या झुळी झुळणाऱ्या वाऱ्या सोडणा माझा सजना मृत्यू बाईसना. झुळझुळणाऱ्या वाऱ्या सोडणा, झुळझुळणाऱ्या वाऱ्या सोडणा माझा सजना हे ठोकर ठोकर लंबे लंबे काळे काळे वांगे आणि काय काय ते लंबे लंबे लौकी. बापरे, हिरवी मिरची पडायला. ओके माय तोडका काय करू तुझी वाटतं. मिरची, सांबार, टमाटर, वांगे, टमाटर सगळं काही तोडून घेते आणि पटकन चालली जाते. Hallelujah.
बाप म्हणे एक मारले म्हणे एक लक्ष म्हणे मारल्यावर गजब म्हणे मारले म्हणे कोणी होय का कुत्री होय का हरिण होय का कोण पाहून पाहिजे बाबा आजा पाहिजे पाहिजे झोपडीमध्ये कसं काय लागला मारल्यावर कागद होती अरे अरे माझ्या पायाला काटा टोचला त्या पायाला कागद टोचला काटा काढत होती मी लोक बसल्यावर काढते लोक झोपल्यावर काढ तुला अशी उतारा अरे मस्त जोरात काटा टोचला होता तर वाकून काढत होती मी झालं का तुला पपईला काढ पप्पाच्या काटा राहते आंब्याचा होय आंब्याचा होय का बरं झालं बोरीचा नव्हता का बोरीचा गाडी हेकला बरं तू मला एवढं आदरून राहिलं इकडे तिकडे हातरी मारले? म्हणजे ह्या माळामध्ये ह्या झाडाचे वांगे कोणी इतके भेटले पण तुला खबर पण मिळेल तुला कुठं भेटणं माझं दिसून राहिले हा? एक काम कर नाही कोणीस ना नाही आपली वर्त साडी साडी नाही कुठला कुठली कर ना हौशी कर ना हौशी केली असती तू मला दिसली नसती का मला थैली नाही कुठला कुठं थांबले एक काम कर मैं जैसा बोलता वैसी कर जैसे बोलते हो वैसे करो हाँ कैसे भाई रेप औसी चल केली का उसी तरह दाखव वैसा नाही वैसा नाही ते एखाद्या बुड्याकडे उपवास जाता लागतं माहिती वैसा नाही नाही मला तसे चालता येते टांगा फकाट करके चलो त्या महानगराला कोटी ठेवलं पुणे आंबट आंबट बाबा पुरा भरीत बनवून टाकलं माझी मम्मी येईल ना तुझ्या बाबाच्या ते मला निशा दुका तर माझ्या बापाच्या माझी करण माझ्या माहिती तू पाहिलंच नाही तू नाही माझ्या माहिती पाहिजे ना कमरेवर पडશે तुला माहिती पाहिलं बिलं नाही ना इतकंच का माझ्या मम्मीची मोठी त्या माझी केवढी आहे इतक 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 अरे खूप मोठी आहे केवढी आहे खूप मोठी हा काम होतच मग अरे माझ्या मम्मीची इज्जत एवढी आहे की तुला काय सांगू माझी मम्मी जर अशी रस्त्यावर चालत राहिली ना अर्धे लोक इकडे अर्धे लोक इकडे त्या माझा मनात घेते का बाबा अर्धे लोक इकडे अर्धे लोक इकडं त्या माझ्या मनात घेते का म्हणलो शाळेला कुठला आणि माझ्या मम्मीची एवढी इज्जत आहे की लोक इज्जत देण्यासाठी अर्धे लोक इकडे अर्धे लोक इकडे होतात तर काय म्हणतात माहित आहे उघडी बाई तुम्ही माझा कपडे सोडून येते का माझ्या कौशल्य का आणि आमचा अड्डा भाई उघडे तुमच्या आडा उघडे काय म्हणतात माहित आहे उघडी बाई या काय केला बसा सोप्यावर काय जमत काय काय काम आहे बरं हा सोप्यावर हा या बसा चहा घ्या नाश्ता घ्या पान घ्या सुपारी घ्या नाही कुठला सोप सुपारी हा तेच तर म्हणलं एवढीच त्या माझ्या मा बापाच्या पाहिजे तर मा
कोणी हॉटेलावर गेला तर माबाप चोरू चोरू घरी होते लग्न बळेर का नाही मी म्हणतो चोरू चोरून आपण मग चोर चोरते माझ्या पोराने चांगली हास्य घुसल्या वावराला पाठवले हे काम नसतं लिहिलं तेवढं काय अगं मम्मी मी बाबा गेली होती ना भाजीपाला आणायला आवड तो भेटला होता मम्मी आवडता फोन भेटला होता माझं नाव तर कुठे बोलवे आवडतो उठाने पडलं असो का गेलं तर घोडा असो रे काय बोलतोय कुठून लावायचा कुठे गेला का बाई उठाया अरे उठाया काय घरामध्ये खायचा वर्षी आला म्हणतो होय. ए उठाया तो माझा उठेला बकरी आहे मध्ये हे उघडे बाई उघडे बाईला मला उघडीत बाई उघडीत बाई आईला उघडे आहे तर उघडे बरी ना आणि उतारल्या अशी माणसासारखी आवाज येते का माझ्या पुढे फोडली बोलली का बरं. अरे तुझ्या पोरानं माझ्या पुढची फाडली तर चांगली बोललं हे उघडीत बाई बोलली काय मला उतारल्या मी तुझी बायको उतारले बापरे बाहेर घरी माझ्यासोबत करून राहिली माझ्या पोरीच्या आधारे नाही तुला आता पकडा बोला पहिला काय बकऱ्या बकऱ्यामध्ये गेला अरे तू तुझ्या पोराला त्या पोरीला पाठ करू का
तुला आता सांगते हा, आपल्या पोराने चांगलं शिकवते. चांगले संस्कार दिले आणि माझ्या मुलाला मुलीला समजाव आणि काय झालं ते सविस्तर सांग. काय झालं? माझी पोरगी मला गेली होती टमाटर वांगे मिरची तोडाले. तुझ्या पोराच्या बांधीचा कोणता फसवलं आणि माझ्या पोरीची बांगड्या फोडला. काय झालं? मी माझ्या पोराला आवाज देतो. इच्छा इथं आपण त्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. पांड्या हे पांड्या हे बाबू पांड्या हे इकडे क्या बाबा स्वप्न आला अवतर आरती होला आणि आरती आलू गोपी अगं आरती आलू गोपी आणि मा बाप बायका चालू आलू गोपी अगं बायका चालू आरती आलू गोपी कापून घे कापून अबे भोसडीच्या आरती आलं गोवी बाबायाचा लोभी आला. हे गाव आहे का पाण्याचा बोलून कोणी येतं हे गाव आहे हे सगळं मी पद्मने घेतो बाबा कवा आता चालत देतो झाले तर मी नागपूर वरून सकाळी गेलो संध्याकाळी आलो. तू बैलगीला बांधलं होतं का? बैल कुठं आहे? बरं विकलो अबे बैल विकलं थोडी जास्त वाटतं तुला? केवढ्यामध्ये विकलं बैल? तुला केवढा घेतला बाबा 60,000 घेतली होती जोडी. 60,000 तुम्ही घेतला बाबा हा मी 5,000 आपलं तर बैल 60,000ची जोडी हा बाहेरच्या बैलाला 5,000 विकली. पद्मने जागा दे मला आपले पशुईला असं जाता का बैल लोक जाते नाही मा बरोबर येतो हा हे शेवढं हे बघलं. चांगलं सुद्धा म्हणून ऐकून घे बाबा का वाटतं का हे सिंग बाबा हा बैल विकलो शिंगा आणलो बैलाचे सिंग आहे का हे लावले आपल्या घरच्या आहे का? हो मी मला खोटी रक्कम ठेवी बाबा मग बाबा शिंगा आणलो बाबा त्या सिंगाची का पूजा कधी म्हणतेस तू? मला आता खुट्याला बैला दिसला शिंग बरं बरं मी काय म्हणतो ते उघडी बाई आपल्या घरी आली आहे हे काय बरं सांगा पहिले हे मा सामान उतरवून टाक सामान आहे हे पहिला गिरा उतरवलं पुरा हे सामान म्हणलो हो तर हे सामान आहे. तू धरला का धरू मा सामान धरला काय लाज वाटते का तुला समजी बाबा हा होता काय 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 कोणती बाबा आपल्या घरी मोर्चा आला मोर्चा हो ते उघडी बाई नाही का ते आले आपल्या घरी कायसाठी आले ते मला माहित नाही पण ते आपल्या पोराला आवाज द्यावे ते कोणाली
उघडी बाई या बोला ते कपड्याला तू सोनं आले आयला तिथं उघडी आहे. हा तुला काय वाटलं कोणती अबे भया आहेस तू आयला उघडी बाई आली मला आता एक काम कर. त्या बाई तू बाजूला तू थोडा बाजूला हा बरोबर ए माय माझे मा बापाचं उडत उतर नको जाऊ मा बापाचं ऑपरेशन झालं काय ऑपरेशन झालं बाय बाबा तुला अडचणचा फोन पोटाचा ऑपरेशन झाला म्हणून टाका तुझा तुटला तर आपण येईल बा अरे मग तर तू आपल्या म्हणून टाका देतात काय म्हणता बाई आता मी तुझ्या मुलाची रिपोर्ट येते केस लावते आणि झाली बाबा. ते उघडी बाई कसे म्हणते तुम्ही खरं म्हणा तर बरं म्हणा खोटं म्हणा तर खरं म्हणा देतो म्हणते बाबा का देतो म्हणते मला बाई अबे रिपोर्ट देतो म्हणते रिपोर्ट काय देतो ना दुसरं काय देऊ दे मला अबे तर रिपोर्ट देतो म्हणते अरे तुझ्या मुलाला लावते तर मी केस करेन. कायची म्हणजे माझ्या पोरीची नावाने बोलली पुढे पाय खरं सांग बाबा बोल ना तुला याच्यावर हातून सांगतो याच्यावर छात्यावर म्हणलं बाबा मी राहिल्याचा मोठा झालो बाबा अजूनपर्यंत कोणाचे फोडलो का फोडलो का नाही राहिल्याचा मोठा झालो अजूनपर्यंत कोणाचे फाडलो का अबे चांगलं बोललं साडी फाडलो का म्हणलं तिने म्हणा तिने माग कर तिच्या पोळी पुढं कर ए बाई त्या पोरीला बोलावलं काय करशील तू? त्या पोरीला पहिले बोलावलं हाताला तू पकडली. काय म्हणते बाई का केलं म्हणजे तुमचा पोरगा आणि ती वावरामध्ये होती बरं मला पूर्ण माझी फळ फाडती. मला कोणाला तर म्हणू दे आसारा बापू तुले म्हणलो बघा तू 15 वर्ष झाले माय मेली तू आता म्हणलो राहिलं नाही होत त्या जानवर फोडून येत खर्च करण्यापेक्षा आसारा बापू आता तुला गेला मला ते सारा त्या मोठा होते ना हात म्हणते अगं भया आहे ते ते बाई म्हणजे तुमच्या पोराला माझी पूर्ण फळ फोडती. साडी बाबाची कोणते फसवून टाकला मला तो इकडचे. बाबा ते बाई असून ती आवडत बाईक आपल्या माणसाला वर्त झाली अरे 50 वर्ष आयचं भेटलं म्हणून का वर्त येईल का अरे पेरलेलं तुला दोघं बापरे काय. अरे काही नाही नसतं बाबा ते बाईची जात असून सरळ ती आवडत अरे नाही ठेवताना तू काय द्यायचं त्या बाप बंदा जीवन आहे का मग काय म्हणतो तू हो का ती आपल्या मांडायला ती लावते बाबा तर तू लावणार पाहिलं का तू लावणार का दंड आले मग काय म्हणते ते बाई खऱ्या गोष्ट बाबा तुला खरं सांगू का खरं तर कधी बोलत नाही आणि खोटं कधी सांगत नाही अरे खरं कधी बोलत नाही खोटं कधी सांगत नाही कुठून शिकलं तू अशी भाषा खरं झालं तर सांगायचं आणि खोटं झालं तर नाही सांगायचं एवढं कामच नाही खरं काय का खरं काय सांगू का
हा सांगा मागून सांग. अरे मागवून सांगते का ते? सांगणं पडते पोकर बापऱ्याचं पोकर बापा झाला नसेल आता जाते आणि नाही हे वाल्या सांग बाबा हा हे आपल्या वावरामध्ये आली. हा हिनं वांगे तोडलं, हा हिनं भेदरे तोडलं, हा हिनं ते चांगला सांगणं पडलं. असं काय आहे? आपल्या वावरामध्ये काय आहे? हा, गोपी आहे गोपी 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 तोडलं आणि काम कमी तुला समाल बोलून बाबा हा हिनं होय बाई गोपी तोडली सभा उकलला वांगे उकलले हो बोलले मी काय केली मम्मी खोटं बोलते आवडल्या खोटं बोलते तो तर बाबा हा हिनं गट्टा बांधलं, हा गट्टा बाबा बांधलं हा आणि इथे ठेवलं येती साडीच्या खाली बाबा हिने एवढा मोठा गट्टा बांधलं येती ठेवलं साडीच्या खाली साडी तर बाबा तुले का सांगू बाबा या बळीनं माय माया पोरगडवरती तुझ्या बहिणीला सोपते का तुझ्या असं चोरी तुला केला असता माया पोराने केली वारे त्रिकोण मती तिला म्हणतो त्या बाईने केली हा तिने केली ना हो बरोबर बाबा तुले का सांगू बाबा हा. तू या बळीनं माय तुला आहे की तुझ्या बहीण बाय म्हणते तुले नाही म्हणलो हा. तिले म्हणलो हा असा म्हणला तिच्या बहीण बाय हा, तिच्या हा असा म्हणला तिच्या बळीनं माय हा. बाबा हा. ते पा माझ्याकडून मी पा तिच्या बापरे तिला वाटले का आपली चोरी सापडली बाबा हा तुला का सांगू बाबा हा मी परत तुला पोरगी मागा मागा अरे बापरे तुला केली का तिने केली चोरी हा चोरी कोणी केली आता मग तू मागा केली तू परत केली मागा नाही सांग ना हा पोरगी परत पुन्हा मी तुझ्या मागा मागा हा बाबा तुला काय सांगू आपल्या धुराला वाचून येणार त्या येणारे पाय अटकला हा पोरीने दोन कोणाला हा. झालं इथे साडी फाटली हा इथे बांगड्या फुटल्या तुला का फुटफाट झालं माहित नाही हा बरं ठीक आहे ए बाई शेतामध्ये तिच्या साडी फाटली आणि बांगड्या फुटल्या माझ्या पोराचा काही कसूर नाही त्याच्यात तू खरं खरं सांग अरे काही करू शकत नाही माझ्या तुला कुठं रिपोर्ट द्यायचे देऊन ते मिळणार ते काय की माझ्या पुन्हा चांगला आहे त्याच्यावर संस्कार पण चांगले आहे का सांगते होतो अगं खोटं बोलते ओके माझ्या नाकातून तुला खोटं बोलते का मम्मी तो मी काहीच नाही केली अगं नाही केली तू खोटं बोलते ए बाई झगडा इथं करायचं नाही झगडा करायचा आहे तर आपल्या घरी यायचं अरे बाई अंगावर चढू नको. तुला रिपोर्ट द्यायचे पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे सांगलीला कारण त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा काही कसूर नाही तुझी मुलगी माझ्या शेतामध्ये गेली वांगे तोडले भेंडे तोडले आणि मग तुझीच मुलगी माझ्या मुलाला म्हणत आहे की माझी साडी फाडली म्हणून तू आपल्या मुलीला समजावायला पाहिजे होतं का दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं नाही आता तुला काय म्हणायचं आहे सांगा. ए बंड्या, काय म्हणते आता? आता या बाईचं काय करायचं हा जे वाटतं तेच करणं भयाला काय का तू तर भाई आपल्या घरी आली आता त्या बाईचं समाधान करून द्यायला काही का नाही तर ते काय म्हणते रिपोर्ट टाकतो कुठे त्या गावाची
म्हणजे ते तिचं म्हणणं आहे असे वांगे भेजले तर कळू सोडतात का हा 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 असं म्हणणं आहे. तर आनंद काय काय झाला झालं? हा? हो म्हणा आमचे सडे तो फळे हा हा? हा. आमचे वांगे म्हशीले मारून गायले मारून तर बरं बरं. घोडाला मारून हा. गायले मारून तर गाय दूध देईल म्हणा हा. तर तुला दूध देवाच्याच कोण म्हणा अबे तर पहिले दूध द्यायला सांगते बरोबर आहे काय तर बरोबर आहे काय तू माझ्या मुलाचा हात पकडून ते दोघे बसले आहेत तिथं. बघा, झाडात पण झाड. सगळं लिंबाचं झाड आहे. झाड पण त्याच्यात बसले आहेत दोघे. आणि खूप तर गोष्टी सांगल्या हो तू. हा पोरीने किती सांगली बाई असं नाही करावं तसं नाही करावं बाई, आपलं जेवाचं झाकून ना लोकांचं पाहायचं वाकून असं नाही करायला लागत. पहिले आपल्या घरचा अंगात पाहा लागते. अरे आपल्या हात पाळलं, हात तुला कोणाचा पकडला दिसते का? त्या लिंबाच्या झाडात पाहिले कसे बसून आहे बरोबर? पाय काय म्हणत आहो काय टाळी नाही वाजत कधी एका हाताला, टाळी नाही वाजत कधी एका हाताला. टाळी नाही वाजत कधी एका हाताला, टाळी नाही वाजत कधी एका हाताला.
ये मी नवरा करीत यालेच करी जसे लावण्याचा दिसतं. ए बाई उभी बाई ए उभी बाई आता कशी राहिली कामाची बोलली नवरा करीत तर त्यालाच करी म्हणते तू मला बोलायला म्हणत होती आवडली ये बा इथे इकडे ये बा. ए, पण काय ये. पोरीचं म्हणणं कसं आहे शिंगाळा जरी वरतून कारा असला पण नंतर पांढरा पांढरा ये इकडे ये वाट्या. बाबा मी हिच्याशी लग्नही नसतो केलो तुला खरं सांगतो बाबा सांग सांग हिच्याशी लग्नही नसतो केलो हा. हिच्या स्कूटीने मायवालच्या बी एक नंबरला बाबा 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 इकडे जवळ बाबा तू कर करून देशील ना तुला जर करून नाही गेला तर फाशी लागलं तू लोक लागू तुम्हाला मी लावतो स्वतः रे लागलं तो ये बाबा तुला तुझ्या लाडाचा कोणा एकूणता हे काय म्हणलं तापात काम नाही केला अबे भय आहे का तू ये इकडे बाबा बोला जमलं का एक नंबर हा जमला मी का करतो रे बाई मी का म्हणलं बाबा हा. ऐकूनच घेत जाणार आपण घोड उभं करायचं नाही हा बाबा हा ती आहे रांडी हा बाबा हा कोणती माय आहे रांडी हा. आणि तू आज सांगा आपण मला सांगा म्हणते पागल आहे का तू मामीजी मामीजी मा बाबाने देत झाला चाय पाणी घरी गेले होते नाही आता पाय बाबा आरती आपण करणार आहे का तुला लग्न झालं तर मामीजीने म्हणलो देत झाला बा म्हणलो तुमच्या बापा आहे का तुझे मळे बनवते बाबा 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 माझी सासू नाही का तुला ते दिन म्हणते ते वाले वडे ते वाले काय तू तुझे वडे तुझीच्या बरोबर पाय उडी पाय मी काम खात्री खूप लाखाची ठेवा लागते कामाची बाबा 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 मी का म्हणलो बाबा गुपित गोष्ट गुपितच राहते गुपित करते त्याने अरे गुपित करते बाहेर का तू पागल करता मी काय म्हणतो मी कोटी म्हणलो बाबा नाही मग सांगतो तू सांग तू मग मी म्हणलो का तिची गोष्ट तिथेच राहते गुपित गुपित अरे नाही मला काय एका शब्दाला असा चांगला होते चांगल्या चांगल्या लोकांना आता पडले इथं ते काय एका शब्दाला म्हणून सावता शब्द शब्द समाज केवळ शब्द बोलणं हात पाय एक शब्द करे घाव दुसरा मला संताची वाणी आहे लक्षात घे म्हणजे तू मला लावशील संत सांगतात माझ्या सासू भेटले ना मला काही बोलते मी काय म्हणतो बाई त्या दोघांचंही आता आपण लग्न लावू ठीक आहे म्हणून शुभमंगल समाधान
कोणी पण टाकू अबे समोरून टाक. समोरून गळ्या फुटला ते. समोरून हा समोरून. मागवणारे म्हणतात अबे गळ्या काय? मी टाकू हे टाकू हा पहिले तू टाक. मी टाकू ना हा, हा. तेच तर मला वाटलं मी काही लग्न वागतो केलं का अबे त्या लोकांच्या दहा लग्न होते. हा. मी म्हणलं मागवून सर्व इष्टमित्रांना आशीर्वाद दिला का? चल सावधान. तुला काय म्हणतो विसरून जगबाई वाटवा हे बाबाजीच्या पाया लागून टाक मामाजी आम्हाला आशीर्वाद द्या. हा बिलकुल बिलकुल. आम्ही सुखाने संसार करू आणि मी गॅरंटी देते पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला नातू देईन. बाबा बाबा मी लागून टाक पैसे बघायला लागते अशी तर बघायला लागलं नाही. आमच्या इकडे तसंच काम हे घे. माझ्याकडे होते रे. काय नाही दोघांनी खाती अरे घे, घे. हा हिंदी आहे. लोकांनी सारखे दिले. ठीक आहे? हा. जाऊ नका हा, ठीक आहे.